कल्याणमध्ये भरणार रिक्षा चालकांसाठीची मराठीची शाळा, आरटीओ आणि युनियनचा उपक्रम. दर रविवारी भरणार वर्ग, परवाना रद्द होण्याच्या भीतीनं अमराठी रिक्षा चालक गिरवणार मराठीचे धडे. मोटेगावकर कोचिंग क्लासेस बंद करा. लातूरमध्ये शिवराज मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासेसच्या समोर विविध संघटनांची निदर्शनं. पेपरफुटीमधल्या आरोपांवरती जे आरोपी आहेत त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुंबईमधल्या नालेसफाईच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. साकीनाक्यामध्ये मनसेचे आंदोलन. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांचं नाल्यामध्ये उतरून आंदोलन. सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे माळशिरस तालुक्यामधील अनेक गावांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय. माजी आमदार राम सातपुते यांच्याकडून नुकसानीची पाहणी. बांधावरूनच सातपुतेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन लावला. तातडीनं पंचनामे करण्याची मागणी. बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या शिरस गावामध्ये पाणी नसल्यामुळे मोसंबीची बाग वाळून गेली आहे. त्यामुळे मोसंबीच्या बागांवरती जेसीबी चालवण्याची शेतकऱ्यांवरती वेळ आली. मोसंबीच्या झाडांची शेतामध्येच शेतकऱ्यानं होळी केली आहे. नागपूरमध्ये काँग्रेस नगरसेवक गौतम आंबादे यांचं अनोखं आंदोलन. परिसरामधल्या पाईपलाईनच्या गळतीमधून वाहणाऱ्या पाण्यामध्ये अंघोळ करून महानगरपालिकेच्या कारभाराचा निषेध. नवीन वाहिनी टाकल्यानंतर गळती बंद होणार असल्याचा महानगरपालिकेचा दावा. आषाढीपूर्वी पंढरपूरमधल्या विठ्ठलाच्या मूर्तीवरती 5व्यांदा होणार लेपन. यावेळेला जगभरामध्ये वापरण्यात येणारी स्टोन पावडर आणि ऑर्गॅनिक कोटिंगचा वापर केला जाणार आहे. साधारण दर 5 वर्षांनी हे संवर्धन करावं लागतं. गडचिरोलीमधल्या विमानतळ आणि एमआयडीसी भूसंपादनावरून शेतकरी आंदोलनाला मोठं यश आलंय. 2 दिवसांच्या ठिय्या आंदोलनाच्या नंतर सरकारनं तात्पुरती माघार घेतली. सहपालकमंत्र्यांनी दिलं प्रक्रिया स्थगित करण्याचं लेखी आश्वासन. अंतिम निर्णय मुख्यमंत्री स्तरावरती होणार आहे. मध्य प्रदेशामधल्या भाविकांचा 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी त्रिशूळ अर्पण करण्याचा संकल्प. भाविकांनी वैजनाथाला 200 किलो वजनाचं भव्य त्रिशूळ अर्पण केलंय. या त्रिशूळामुळे वैजनाथाच्या मंदिराची शोभा वाढेल. मराठी अभिनेता सुबोध भावे यांना त्यांच्या स्पेन वारीच्या दरम्यान सुखद अनुभव. महाराष्ट्र मंडळ आणि स्पेनच्या भारतीय वकिलातीत सुबोध भावेंचं मराठमोळ्या लेझिमच्या तालामध्ये स्वागत करण्यात आलं. तर त्याच्या हस्ताक्षरातील टाईल वकिलातीत जपली जाणार आहे.